तरी मारा लवकर चल. हा इथं पोलीस हेडक्वार्टरला नियुक्ती झाली त्यामुळे त्यांनी इथं शिकवण्यासाठी 2 टाइम वेळ देते ते. इथं रसा आहे पोतर रसा वाढतात पोरं. टायर बांधलंय जसं पहिल्याच्या वजनाप्रमाणे टायर बांधून वाढते ते. वस्तात खरं उन्हात लय भारी वाटत म्हणजे उन्हाळ्यात ऊन लागत ना हे झाड असल्यामुळे चांगलं आहे ना. इथं हे रस्ता आहे रस्ता चढते ते पोरं. त्यावेळेस मी मेहनत बरं का सर म्हणजे मी आपलं 1000 बैठकी मारायचो कंटिन्यू पायऱ्या पळायचो अजिंक्य ताऱ्यावर. ओरिजिनल खुराक सगळं दुसरं कसलं इन्शेन माहित नाही आम्हाला कशी पावडर माहित नाही काय नाही काय नाही. कारण मी 4 स्वर्ण पदक सातारा जिल्ह्याला दिल्यात. सातारा जिल्ह्याला 4 स्वर्ण पदक दिले असल्यामुळे मला सातारची समस्या ती आणि मी सातारा जिल्ह्यासाठी मी खूप काही केलंय आणि करणार इथून पुढे. आपण ज्या पहलवानांच्या मुलाखतीची प्रतीक्षा होती भरपूर कमेंट आले असतात तुमच्याबद्दल आणि मी ज्या ज्या पहलवानांची मुलाखत घ्यायचो ते पहलवान तुमचं नाव कौतुकाने घ्यायचे की ह्या पहलवानासोबत माझ्या कुस्त्या झाल्या. तर आज डबल उपमहाराष्ट्र केसरी पहलवान बाळासाहेब पडगम यांच्या इथं आलो आपण. इथं तालीमच आहे सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी तालीम आहे. वस्ताद असतात तिथं. एकंदरीत आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण कुस्तीबद्दल त्यांच्या जाणून घेणार आहोत. वस्ताद स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आज भेट झाली. नमस्ते. खूप भारी वाटले की तुम्हाला अशा मोठ्या पहलवानाची आपण मुलाखत घेत आहोत. वस्ताद जिथं जिथं जाईल मी तिथं तुमचं नाव आहे. काय सांगाल त्याबद्दल? त्याबद्दल त्या पद्धतीने मी केलं सर त्याच्यामुळे नाव निघतंय ना. नाहीतर समजा आपण नसतंच केल्या कुस्त्या चांगल्या केल्या नसत्या किंवा सगळ्या सगळ्या कुस्त्या नसत्या केल्या तरी आपलं नाव निघायचं कारण हीच आहे की आपण चांगल्या आणि इमानदारीने केलं. कधी नुरा कुस्ती नाही केली कधी काय केलं नाही त्याच्यामुळे नाव निघत असतं कुठल्याही गोष्टीचं. तुम्ही चांगलं काम करता तर त्याचं चांगलंच नाव निघणार. बरोबर. तर ती मी लाल मातीशी गद्दारी कधीच केलेली नाही. त्याच्यामुळे काय की मला लाल मातीने खूप काय दिलंय त्याच्यामुळे मी लाल मातीला विसरू शकत नाही. त्याच्यामुळे मी माझं नाव मरेपर्यंत राहणार मरेपर्यंत पुरं घेणार आधाराने घेणार. आणि हिटलंच नाही सर बरं का अख्ख्या महाराष्ट्रातली पोरं खूप मी सगळ्यावर प्रेम केलं सगळ्याशी बोललो सगळ्याशी राहिलो कुणाशी वादावाद नाही कधी पहिलवानकीत कधीच नाही. कारण का आपण कोणाला विचारायला जायचं नाही आणि त्यांनी आपल्याला कोणी विचारा येत नव्हती की आपण क्लिअर करतोय म्हणजे विचारायची गरजच पडत नव्हती ना. डबल उपमहाराष्ट्र केसरी कधी कधी झाला? आणि मी 1993 ला. त्यावेळेस महाराष्ट्र केसरी कोण झालं? उदयराज यादव. ते कुठले? मुंबई. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं खेळात? मी सातारामधनच खेळलो. सातारा जिल्ह्यातनच खेळलो होतो. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाली त्यावेळी उपमहाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस कोण? त्यावेळेस मी 97 ला खेळलो धाराशिव मधनं. 97 ला मी खेळलो वर्धा देवळी इथं सामनं झालं होतं. आमचे आता अध्यक्ष रामदास तडस त्यांनीच घेतलं होतं सामना. त्यांच्या तिथंच खेळलो. त्यावेळेस मी अशोक शिर्केची माझी फायनल झाली आणि मातीतली फायनल नारायण साळुंकीची माझी झाली. नारायण साळुंकी. म्हणजे तुम्ही जे उपमहाराष्ट्र केसरी झाला म्हणजे फायनलचीच कुस्ती मॅचला उपमहाराष्ट्र महाराष्ट्र तसलं नाही. आपण ओरिजिनल महाराष्ट्र केसरी दोनदा मॅटवर मातीतनं ओपन मध्ये स्वर्ण पदक दोनदा घेतलंय. हे आज तुमच्या लक्षात आलं का ना आता की माती प्रत्येक गटात आपापलं स्वर्ण पदक घेतल्यानंतरच महाराष्ट्र केसरी कुस्ती होती. आता काय झालंय उपमहाराष्ट्र केसरी मातीतनं झाला की उपमहाराष्ट्र केसरी होत नाही म्हणून मी तुम्हाला नाही तसं होत नाही. खरा उपमहाराष्ट्र कसा असतो मातीतनं स्वर्ण पदक घेतलेला आणि मॅटवरनं स्वर्ण पदक घेतलेले हे जी महाराष्ट्र केसरीची कुस्ती होती फायनलला जो गदा महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी होतो. तसं मी 97 आणि 93 आणि 92 साली आपल्याला महाराष्ट्र केसरी त्यावेळेस मी 82 किलोला स्वर्ण पदक घेतलं पुण्याला. कल्लाप्पा शिरोळे कर्नाटक त्याची माझी फायनल आली सेमी फायनल. फायनल राजा मगदुमला काढलं होतं. राजा मगदुमला त्यावेळेस मी 82 किलोला खेळलो. त्यावेळेस माझं वजनच 83 होतं. पण म्हणलं परत 82 किलोलाच खेळण्यापेक्षा म्हणलं आपण ओपनला खेळू 93 ला. कारण 92 साली मी काय केलं स्वर्ण पदक 82 किलोला पहिला आहे मी महाराष्ट्राला. परत 95 ला नॅशनल खेळलो. महाराष्ट्रात निवड झाली दिल्लीला होतं नॅशनल. वस्ताद बरेचशा पहलवानांपर्यंत मुलाखती आपण घेत असतोय आणि तुम्ही बघत पण असताय. 2 वर्ष झाले यायचं तर राहिले. गुंडा पाटलांनी तुमचं नाव केलं तुम्हाला विशेष करून म्हणजे कसं असते एखाद्या चांगल्या पहलवानाचंच नाव कुठे होते आणि कुठल्याही पहलवानाला चांगल्या पहलवानाला तुम्हाला असो किंवा त्या पहलवानाला असो चांगल्या पहलवानाबरोबर कुस्ती खेळायला चांगलं वाटतं आणि त्याचं कौतुक केलं जाते आणि एखाद्या चांगल्या पहलवानावरती विजय मिळवल्यानंतर तो खूप आनंद वाटतो. तर गुंडा पाटील आणि तुमची किती वेळेस कुस्त्या झाल्या? कुस्त्या गुंडा पाटलाची माझे वारणानगरला एक झाले मैदानी आणि कोल्हापूर महापूर केसरीला एक झाले. बरोबर.
काय झालं त्या दोन्ही कुस्तीमध्ये? मी मैदानी कुस्तीत मारलं होतं त्यांना. वारण्याला वारण्याला प्रचंड गर्दी असणार लय त्यावेळेस. फुल आणि लय वाईट कुस्ती झाली होती. मी दमून दमून पाडलं होतं त्यांना. त्यावेळेस मी उपमहाराष्ट्र केसरी झाला होता का नव्हतं त्याच्या नव्हतं अगोदर? नंतर झालं. दोन्ही पण हा, नाही 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 आणि ती आणि सेना केसरी झालते काय? हा सेना केसरी झाले होते आणि त्याच्यानंतर मग तिथं वारण्यात माझी 5 वेळा कुस्ती झाली. 5 वर्ष मैदान माझे प्रकाश पाटील घेत होते मैदानाला हा, कुस्ती. हा. मग एकदा रतन मठपतीला पाडलं तिथं. होय का? हो. अयो. रतन मठपतीला 2च मिनिटात पाडलं. बर बर म्हणजे कर्नाटक केसरी होते का? कर्नाटक केसरी ते बाहेरच्या देशात खेळून आलाय ना. बर 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 बर. मठपती आहेत का नाही पहिला आणि ते हम्म. बाहेरनं मेडल होते त्यांचं गिरको मधनं. हम्म. मग माझी त्यांची झाली. मग 1 नंबरला तिथं अप्पालाल शेखची हम्म. आणि शिवाजी काकांची होती आणि माझी 2 नंबरला मठपतीची माझी होती कुठं याला वारणेला? वारण्याला. एकदा दिल्लीवाले संघ झाले. बर बर. आता ही आपली तालीम हा कधी बांधलेली आहे ही तालीम? त्याला 4 वर्ष झाले. बर बर बर. 4 ते 5 चालू आहे आता. होय का? आता मुलं किती आहेत? आता लहान मोठी मुलं 120 मुलं आहेत. 2 बॅच मध्ये चालू असते. तिथं तालमीमध्ये 2-3 कोच आहेत. जटाप्पा लोणार म्हणून एक आहेत. पोलीस मध्येच आहेत. पोलिसांनी त्यांची इथं ड्युटी लावली. आणि आदित्य इंजेकर म्हणून एक आहे आणि एक लेडीज मुली शिकवायसाठी एक मॅडम पोलीस महिला कोच पण आहे. ते पण पोलीस मधलीच आहेत. ते नाही तिथं कार्यरत. भरपूर मोठी आहे तिथं. हो आणि मॅट पण भरपूर मोठी आहे. तिकडे मातीचा पण मोठा आहे. मातीचा हौदा मोठा आहे. मी मातीच रोज सकाळी पकडी मी घेतो. होय काय? मॅटवरचा आप्पा घेते ते. इथं काय निवासी व्यवस्था आहे का? निवासी शेजारी साईडला राहते साईडला. आता या ठिकाणी पहलवान पण आहेत, काय प्रॅक्टिस करतात? वस्तात यात काही गटात बसलेले आहेत का? म्हणजे नंबर आहेत ना. एक आता अजित इकडे ओळख करून द्या. ओळख नाही. हे आता 97 किलोला विभागामध्ये पहिला बसलाय. राज्याला उद्या जाणार आहे. परत दुसरा ही निलेशान इकडे 74 ना 80 ला हे शालेय विभागाला बसला आता. आता उद्या राज्याला जाणार आहे. आणि दुसरे आणि 2-3 जण आहेत. 6 जणांचं झाले. मुली 2 झाल्या त्या. आणि आता प्रॅक्टिस ही सगळं सर जटाप्पा लोणार म्हणून. सर काय सांगाल एकूण किती मुलं आहेत आणि तुम्ही पहलवान आहात? कानावर दिसते पहलवानाला ओळख सांगायची. हे सूर्यवंशी सरांचे पट्टे आहेत. सूर्यवंशी सरांचे पट्टे आहेत. वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे ती काय फेल जाणार ही नाही. सरांच्या खालची जी मुलं आतापर्यंत झाले. खूप जणांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या पद्धतीने त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. तसं इथं तिथला जे शिष्य सरांचा इथं पण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस घेते. ती चांगली मुलं आता आमची रिझल्ट मिळाला आहे चांगल्या पद्धतीने. आणि त्यांच्या इथं पोलीस हेडक्वार्टरला नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनी इथं शिकवण्यासाठी 2 टाइम वेळ देते ते. आणि मुलं चांगल्या पद्धतीने झालेली मुलं. सरांची ड्युटी कुठे? माझी आता ड्युटी इथंच आहे. पोलीस ग्राउंडवरच आहे. बरोबर. हे आपले पोलीस दलाने चालू केलेलं महाराष्ट्रातील एक पहिलंच आपलं सेंटर आहे. ते त्यामध्ये जुदो, कुस्ती, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग असे एक सामाजिक दृष्ट्या हे चालू केलेलं सेंटर आहे. आता इथं पोलीस पण येत असतील, पहलवान पोलीस जे आहेत? हो, पोलीस पण प्रॅक्टिस होते. पोलीस पहलवान पण असतात. बरं, एक तुमचा संदेश काय असणार आहे? काय आता हे सध्या शेवटी हिथच एम करून हिथच भरती झाला. हो, पोलीस मध्ये आहे. आदित्य इंजेकर म्हणून आहेत. पहिला विद्यार्थी हिथला पोलीस क्रीडा बरोबरीचा विजय झाला, म्हणजे भरती झाला. इथं सातारला तालमीत हेच असताना मी तेच आता सरांना विचारत होतो की सर आता पहलवान आहे ती सगळी, त्यांचं सीझन असतंय, नंबर बसतंय, त्यावेळेस यांच्या 4 पैसे हातात दिसतात. पण ज्या वेळेस कुस्ती सोडेल त्यावेळेस हातात काय नसते. कारण की पहलवान असा आहे, आता एवढं मोठं टायटल असते तो काय बाहेर 8-10 हजारात कामाला जाऊ शकत नाही. परंतु एक तुमचं काय असणार की आता तुम्ही पोलीस आहात, पहलवान आहात, पहलवानाला मार्गदर्शन काय असणार आहे बाबा? पहलवानकी करत करत तुम्ही भरतीचा अभ्यास करा, भरती व्हा. इथं सर पोरं जी असतात का नाही इथं, आणि भरतीला जरा सवलत मिळते. त्यांचंच एक हे असल्यामुळं, पोलीस प्रबोधिनी असल्यामुळे तिथली मुलं जर भरतीला उभा राहिली तर त्यांना खूप चान्स मिळतो. तसं ही आमचा एक विद्यार्थी इथं भरती झालाय. पोलीस. सांगा थोडं संदेश आमच्या प्रेक्षकांना तुमचं. माझं मत तर असंच राहील की स्पर्धेवर फोकस करा. कारण जर तुम्हाला आज तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही उद्या उभा राहू शकता. नाहीतर आज मातीतले कुस्ती ते पण पाहिजे, नाही असं नाही, पण जास्त करून स्पर्धेवर भर दिला पाहिजे. आणि त्यातूनच उद्याचं भविष्य पहिलवान म्हणजे चांगले तयार होणार आहेत, घडणार आहेत असं संदेश आहे. तुम्ही कुठल्या मेडलवरच्या आधारात लागलाय का रेग्युलर पहलवान? खेळाडू म्हणून भरती आहे मी. 5% आरक्षण? हो, सातारा पोलीस मध्ये. कुठल्या बेसिसवर तुम्हाला 5% आरक्षण मिळाले? कोणतं प्रमाणपत्र लागतं त्यासाठी? राज्याला पहिला, दुसरा, तिसरा नंबर अशा हे आहेत क्रायटेरिया.
त्यामधनं माझा शालेला सेकंड नंबर बसला होता आणि महाराष्ट्र केसरी 60 किलो मध्ये पण माझा सेकंड नंबर. सर परिचय आपल्याला. माझं नाव जटाप्पा गोपाळ लोणार. तसं माझं गाव बोरगाव आणि मूळ गाव आहे तसं कर्नाटक मध्ये. तर जन्म हे माझा बोरगावला झाला. सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्ह्यात मजुरीला म्हणून आमचे घरचे आलते. तेच असंच मित्राच्या नादानं तालमीत गेलो. तिथून परत मग साईला सिलेक्शन झालं माझ्या ह्याला सांगलीला. दादोजी कोंडे पुरस्कार विजेते दिनकरराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 10 ते 11 वर्ष मी तिथे सराव केलेला. लाल मातीनं आयुष्याचं सोनं केलं का? हो बरोबर आहे. लाल मातीने आयुष्यात सोनं झालं. नक्कीच. आणि असे अनेक असे पहलवान आहेत की जे करिअर केलेले आहेत. आता उत्तम उदाहरण म्हणजे पहलवान. सांग बघा, जरा एवढ्या थोडं. कमी वयामध्ये त्यांनी त्याचं घ्या थोडं. पहलवानकी करत एक- पण तुमचं एक सांगा, तुम्ही हा. पहलवान आहात आणि आता भरती झालात, कितवं वर्ष आहे तुमचं वय? वय माझं 23 आहे. भरती होऊन 2 वर्ष कंप्लीट झालेत. इथंच पहिले सरांकडे आलो. भाऊ होते, सर होते, त्यांनी प्रॅक्टिस घेतलं. पहिल्याच वर्षी मला स्टेटला मेडल बसले. त्यानंतर परत इंजुरीत गेले, थोडे दिवस इंजुरीत गेले. त्यानंतर पुन्हा उभारी घेतली, पुन्हा प्रॅक्टिस करून सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत राहिलो. डिग्री संपत आली होती. मग सरांनी भाऊंनी मार्गदर्शन केलं, हाय इथंच प्रॅक्टिस करायची आहे तुला, परत मग तू दे भरती इथंच आहे म्हणून. परत मग इथंच मग फॉर्म भरला सातारमध्येच आणि पहिल्याच अटेम्प्टला भरती पण झालो प्रॅक्टिस करत स्पोर्ट्स कोट्यातून. इथं रसा आहे. हा हा हा. पोतर रसा वाढतात पोरं. बर बर बर. झाडाला टायर बांधलंय जसं पहिल्याच्या वजनाप्रमाणे हा. टायर बांधून वाढते ते. वस्तात खरं उन्हात लय भारी वाटत आहे, म्हणजे उन्हाळ्यात ऊन लागत ना हे नसेल. झाड असल्यामुळे चांगलं आहे ना. इथं हे रस्ता आहे, रस्ता चढते ते पोरं. चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. विशेष म्हणजे कुठपर्यंत आलो आपण वारण्याच्या कुस्ती मैदानाबद्दल हा, बोलत हा, होतो. आता वारण्यात बऱ्याचशा पलवानाला वाटते, एक तर कोल्हापुरात 2 असे आहेत त्याचे काही, वारण्याचं मैदान आणि खासबाग मैदान. कधी खासबाग मैदानाला तुमची कुस्ती झाली का कोणासोबत? खासबाग मैदानाला झाली की कोणाबरोबर गुंडा झाली? पाटला बरोबर झाली ना. हा हा हा. आणि वारण्यात एकदा 2दा झाली गुंडा पाटला सांगतो. 2दा काय झाले निकाल? नाही वारण्यात मी पाडलं त्यांना. आणि तिकडे मुंबई कोल्हापूर महापूर केसरीला झाली हो सामन्यात. बरोबर सामन्यात झाली आणि इथं मैदानी झाली. काय झालं म्हणजे आपलं काय म्हणतोय, महापूर केसरीला कोण झालं? महापूर त्या केसरी दिवशी कोण झालं बघा त्या टायमाला, माझ्या काही लक्षात नाही, पण महापूर दुसरंच कोणतरी झालंय. आता विषय दुसरा म्हणजे बऱ्याचशा पलवानाबरोबर कुस्त्या झाल्या असणार आहेत तुमच्या. हो खूप. थोडं मला एकंदरीत सांगा की कोणकोणत्या पलवानासोबत कुस्त्या झाल्या? आता बघा त्यो सत्यवान घोडके म्हणून एक कुस्ती होती बघा, आहे की? कुंडलला कुस्ती झाली बघा. बर माझी बर त्याची 82 किलोला उत्तमराव पाटलांनी त्यावेळेस वजनावर कुस्ती घेतली होती. बर. अशी कुस्ती झाली म्हणता, खूप कुस्ती झाली. वर्ण कुस्ती आमची खाली पडली एकदा कट्ट्याच्या खाली. बर बर. मग कुस्ती होऊन आमच्या दोघांची कुस्ती म्हणजे तो हा म्हणून टिकला माझ्या संग. त्याची मुलाखत पण त्यांनी सांगितली बघा एकदा, घेतली ना याच्यात नदीत का काय असं? हा. तर त्याची माझी एक लेख खास झाली बघा, मस्ती म्हणजे. बरं मी काय म्हणतो, कधी अस्लम काजी, नितीन कुर्द हे आमच्यापेक्षा लहान होते, लय लहान होते. म्हणजे आम्ही बघा नारायण साळके, धनाजी पवार, म्हणजे ह्या लेवल अशोक माने, मावला शेख. तुमचं माझं 53 आहे. 53 आहे. 2 तुम्ही जानेवारी मला वाटते, 1972 जन्मतारीख आहे माझी. हा, हा. 2 जानेवारी 1972. कुस्ती लवकरच चालू केली असणार आहे. नाही मी उशिरा कुस्ती सगळ्यात, मी 17-18 वर्ष, मला वाटतं 87, 88, 87 ला ऊस तोडला मी आणि 89 ला आलो तालमीत. 89 ला आलो तालमीत मी कोल्हापूरला. मूळ गाव धाराशिव मधलं कुठलं? मूळ गाव धाराशिव मधलं कंडारी म्हणून गाव आहे. बर. कंडारी ते म्हणून आपले गाव आहे. निवेदक आहेत बघा, त्या निवेदक कुठले, देवकाते का? हा, राजेभाऊ देवकतेच्या शेजारीच गाव आहे. होय काय? राजेभाऊ देवकतेत का नाही, आपल्या गावापासून 10-15 किलोमीटर गाव आहे त्यांचं. असं जाऊया, थोडं मस्त, थोडं वातावरण चांगलं आहे. हे बाकीचे पण खेळाडू इकडे सगळ्या प्रकारचं इथे खेळ आहे. जवळजवळ 10-15 प्रकारचे खेळ आहे. इथं जवळजवळ ग्राउंडच मोठं आहे, 8 एकराचं ग्राउंड आहे. सगळ्या पोरांना सगळ्या पद्धतीचे खेळ चालू असतात इथं. बरोबर. आता तुम्ही सगळ्या खेळ आता इथं आहेत बघताय तुम्ही, पण तुम्हाला कुस्तीतला आणि बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये काय फरक वाटतोय? नाही, कुस्ती ही वैयक्तिक खेळ आहे आणि बाकीचे खेळ असतात काय म्हणजे संघ असतो, 10-5 काय 10 लोक. कबड्डी म्हणा, क्रिकेट म्हणा, ही ग्रुप चालव. आणि कुस्तीमध्ये एकट्याला लढायचं आहे. कुस्ती एकच असा खेळ आहे की वैयक्तिक त्याला डोकं चालवायचं आहे. बरोबर आहे की नाही? का हे चुकीचं आहे का? यात वैयक्तिक डोकं चालवून
स्वतःलाच करायचे. बाकी संघटनाच असते ती विषय वेगळा. म्हणजे ग्रुप कबड्डीचा ग्रुप असतो, क्रिकेटचा म्हणा, खो खोचा, कबड्डीचा हे ग्रुपने झालं आणि कुस्ती ही वैयक्तिक खेळ झाला ना. आता ओपन मध्ये खेळात, पण त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी गटामध्ये खेळला असाल का डायरेक्टच ओपन? नाही, मी पहिल्यांदा 74 किलोला खेळलो, पहिलं अधिवेशन अमरावतीला. कुठलं मेडल वगैरे त्यात? नाही, तिसरं मेडल बसलं होतं. बरं, तरी बसले ना? हा, तिसरं होतं. आणि 74 किलो खेळलो डायरेक्ट, मग 82 किलोलाच खेळलो डायरेक्ट ओपनला खेळलो. मधल्यातला खालच्या गटात खेळलोच नाही नाही. कुठं. नाही, कारण का माझं आलो तेव्हा 49 किलो वजन होतं. ते एका वर्षामध्ये वजन डायरेक्ट 74 झाल्यामुळे खालचं गट खेळताच आलं नाही मला. त्यावेळेस तुमचे बॅचचे कोणकोणते पहलवान होते, आता जे टॉपचे, आता तुमच्यासारखे नामांकित जे पहलवान आहे, तसे त्यावेळेस फेमस असे कोण होते ज्याची हवा होती मैदानी? मैदानात हवा म्हणजे बघा, त्या टायमाला तुम्हाला सांगतो, विकास जाधव, भोसरे हे आमच्या बरोबर. विकास नाही, इथं भोसरेचे सातारा जिल्ह्यातले बरोबर. खूप चांगला पहलवान. लय त्यांनी गिस्सा डावाची एवढी दक्षता बसली ती महाराष्ट्रात, ते पाडणार म्हणून मारणार विकास जाधव. त्याच्यामुळे त्यांची खूप हवा होती त्या टायमाला इथं. त्या टायमाला म्हणजे संजय पाटील, विकास जाधव, धनाजी फडतरे हे आम्ही संघच होतो. गोरख सरक. आमचा एकाच तालमीत आम्ही एकाच संघच होतो. कुस्ती गोरखची माझी झाली वारणा नगरला, वारणा केसरीला. वारणा केसरीला कुस्ती आमची दोघांची झाली, ड्रॉ कुस्ती झाली. ती गदा दिली नाही म्हणून मी दुसऱ्या वर्षी गेलो, ते नव्हता आला. मग मी राजा मगदूमला काढून ती गदा आणली वारण्याची, वारणा नगरची. आता मैदानी स्पर्धेमध्ये दोन्हीमध्ये काही काही पहलवान ऍक्टिव्ह चांगले असतात, तर काही मैदानी काही स्पर्धेत. पण तुमचं कसं होतं, म्हणजे दोन्हीकडे चालायचं काय? हा, मी काय होतं मैदानी तर सामन्यापेक्षा मैदानी कुस्ती जास्त चालवतो. मैदानी कुस्ती मी एवढ्या केल्या की मी महाराष्ट्रातल्या सगळ्या संघ कुस्त्या झाल्या माझ्या. पण एक असं टायमिंग झालंय की तुमचं पहिलं मैदानी आपलं काय म्हणतोय मातीतले महाराष्ट्र कुस्ती असायची. तुमच्या वेळेस त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस आमच्या तालमीत पण मॅट नव्हते, मॅटच नव्हती. त्यामुळे मॅटवर प्रॅक्टिस होतच नव्हती ना. त्याच्यामुळे मी मातीतला एकदम चांगला खेळाडू. पण त्यावेळेस जर मॅट नसली असती तर मी 2-3 वेळा महाराष्ट्र झालो असतो, सलग 3 वेळा. एवढी ताकद होती, पॉवर होती. आणि एक सर आयुष्यामध्ये मी एकदा कधीही नुरा कुस्ती खेळलो नाही आणि कुणाला दिली नाही, कुणाची घेतली नाही. मी आपल्या प्रमाणिकपणे खेळलो. माझ्या मग कोणा पाठिंबा नाही, कुठल्या पंचाला वाईट बोललो नाही, कुठल्या शिवी कोणाला दिली नाही. पंच म्हणजे मैदानात असू द्या, सामन्यात असू द्या, त्यांनी निकाल दिला ती मान्य करायचा आणि निघायचं. कारण आपण गरीब घरातला माणूस, कुठं कुणासंग हे करत बसताय सांगा. आणखी काही पहलवानाबरोबर तुमच्या कुस्त्या झाल्या, तुमच्याकडनं काही पहलवानाकडनं ऐकण्यात येते की संतोष गरुड आणि तुमची कुस्ती चांगली झालेली म्हणे. आणि संतोष गरुड पण अजून सुद्धा तब्येत वगैरे चांगली आहे आणि व्यायाम करतो सारखा. मी त्याची ऐकतो मुलाखत सारखी, व्यायाम करतो म्हणला मी रोज. तुम्ही पण घेतले? रेल्वे सर्व्हिसला आहे ना. कधी झाली ते कुस्ती आणि काय झालं कुस्तीचं, कशी झाली कुस्ती? माझी 2दा का 3दा झाली संतोष गरुड संघ कुस्ती बघा. विट्यात एक झाली आणि त्यांच्या पुणे भागात एकदा झाली. आणि परत राजा बारगोजीची माझी कुंडलमध्ये झाली. कुंडलमध्ये राजा बारगोजीला मी पाडला होता. कुंडलमध्ये झाली ती राजा बारगोजीची माझी. मोहनमाळेची माझी झाली. मोहनमाळे कशी होती पहलवान? बरेच मला लई कमेंट येतात की मोहन कडेगाव ना, कडेगावचे माझी त्याचे सामन्यात पण झाले. सामन्यात मी त्याला काढलं, मैदानी बी झाली 1-2 वेळा. कुस्तीला चांगलेच असणार, चांगले एक नंबर खेळत होता, चांगला होता ते बी. बरेच पहिल्यांदा संघ मैदानी कुस्ती चांगले झाले सर माझे. कारण मैदानी कर्नाटक मध्ये थिएटरला कुस्ती होती एकदा. होय काय? हो, पुण्याला थिएटरला कुस्ती होती अमृता मोहोळ संघ. ती वारली आता. माझी तिकीटवर होती कुस्ती ती. किती तिकीट असायचं? 50 रुपये तिकीट होतं त्यावेळेस. मला मानधन किती द्यायचे? 35,000 रुपये दिले होते त्यावेळेस. 35,000 रुपये दिले. 35,000 रुपये दिले होते मला 35 मिनिटं कुस्ती करण्यासाठी. आणि त्यावेळेस म्हणजे आपले शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेब होते उद्घाटनाला. 35,000 म्हणजे लय असेल. त्यावेळेस दिले होते, म्हणजे 50 रुपये तिकीट होतं, मला 35,000 रुपये दिले होते त्यांच्या कुस्ती करायसाठी. तुम्ही कोणत्या तालमीत सराव केलाय त्यावेळेस? मी ऐका 89ला शाहूपुरी तालमीत आलो. शाहूपुरी तालमीत 1 नंबरला तालमी शाहूपुरी, माहिती आहे आता हे रविदास पाटील कोच आहे तिथं. 89ला मी शाहूपुरीत आलो आणि 90ला साताऱ्यात आलो. साताऱ्यात यायचं कारण की इथला मोठे पहिला नव्हतं, मी त्या स्वयंपाकासाठी मी आलो होतो तिथं. कोल्हापूरला 89ला स्वयंपाक करण्यासाठी मी त्यांच्या स्वयंपाकाला आलो. रवींद्र पाटलाच्या? नाही, विजय जाधव, इथले माऊलीचे विजय जाधव कोल्हापूरला तालमीत होते, त्यांच्या स्वयंपाकासाठी आलो. आमच्यातला एक मुलगा वसंत घोडके, ती सतीश मांड्याचा पार्टनर होता. सतीश मांड्याचा पार्टनर असल्यामुळे सतीश मांड्याचा ती म्हणली येतो का तू गावाकडून? मग त्यावेळेस त्यांनी मला बोलून घेतलं
मग मी त्याच्या स्वयंपाकात राहिलो विजय जाधव. विजय जाधव साहेब मग त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते म्हणले चल सातारला. मग मी पूर्ण तालीम साताऱ्यातच केली. फक्त काय तालीम संघात तालीम संघात कोण होते वस्ताद त्यावेळी? कोण वस्ताद आमचे साहेबराव जाधव. साहेबराव वस्ताद होते. साहेबराव जाधव हा. आणि कालिदास देडवाग म्हणून एक मुलगा आहे देवडागवाडीचा. देडवागवाडीचा कालिदास देडवाग म्हणून ते बी एक आमचे घेत होते कुस्ती मेहनत. आणि साहेबराव जाधव, साहेबराव पवार, सर्जेराव जाधव अशी होती सगळी तिथं मंडळी. इकडल्या साईडने कर्नाटक केसरी रतन मठपती यांच्यासोबत पण कुस्ती झाली. झाले रटन मतपती संघ वारण्यातच झाले. तब्येत वगैरे जोरात होती ना? हो 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 हो. आणि सर ओपनला खेळताना पण वजन बसत नसताना पण मला आता खालच्या गटात खेळायचं चान्स नव्हता पण मी आपलं ओपनला खेळलो 2 वेळा. किती होतं वजन त्यावेळी ओपनला? 82 किलोच वजन होतं. मग मी उल्लंगुटात दगड घालून 85 किलो ओपनला खेळलो. होय काय? मग एवढं कमी वजन असून सुद्धा ताकद फुल होते, करंट फुल होता. मग माझं आता बघा दत्ता मामा शिंदे पुण्याचे, तुम्ही मुलाखत घेतली का नाही त्याची? मला भेटले होते दत्ता शिंदे. त्यांची माझी कुस्ती 135 किलो वजन त्यांचं. तुमचं? माझं 85 किलो खेळलो. म्हणजे 82 किलो पण 85 किलो होतं ना फरक. हा, तर त्यांना पण मी अकोल्यामध्ये काढले. पाटील महाराज की झाले त्यावेळेस मी फायनल माझी त्याची कुस्ती होती माती, त्यावेळेस काढले होते. मौला साहेबाची माझी कुस्ती झाली कुंडलला शेवट त्यावेळेस. आणि कोण्या बालारपीची माझी धुळ्याला झाली थिएटरला. बालारपी म्हणजे स्वर्गीय बालारपी. स्वर्गीय त्यांची कर्नाटकला कुस्त्या लय असायची. हो, माझी त्यांची धुळ्याला कुस्ती झाली बघा. बरं, काय कुस्तीचं काय? कुस्ती तुम्हाला सांगतो एवढं डेंजर होतं तिथं. हिंदू मुस्लिम असल्यामुळं 10 रुपये तिकीट होतं. आणि मला त्यावेळेस बघा 95ला फारुख कलरवाला म्हणून ठेकेदार होता. 11,000 रुपये दिले होते मला. तिथनं 500 किलोमीटर गेलो होतो मी. पण तिथं काय झालं, बसताना सध्या पब्लिक वेगळी वेगळी बसली, हिंदू मुस्लिम. संध्याकाळी 8:30ला कुस्ती सुरू झाली. हो, आणि 8:30 ते 9:30 कुस्त्या झाल्या. आमची कुस्ती काय झाली नाही, चिखल झाला कसा काय झाली. कुस्ती सोडली तसं डिपार्टमेंटने आम्हाला गाडीत घातलं दांगा होईल मग. कपडे न घालताच पोलीस स्टेशनला जाऊन कपडे मला बाँड्रीच्या बाहेर पोलिसांनी सोडलं परत. म्हणजे एवढं तिथं रिक्स होती सगळी. वस्ताद, आता ज्या ज्या पलवानाची मुलाखत घेतोय मी ते पलवान तुमची कुस्ती तुमच्या म्हणजे कुस्त्या झाल्या असं सांगतात. मला वाटतं असं तुमच्या बॅचचं असं कोणताही पलवान शिल्लक नसेल की त्यांच्यासोबत कुस्ती झाली नाही. सर्वांसंगत कुस्ती झाली. तर यातील काही कोल्हापुरातील पलवान आहेत का जे त्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या? कोण पलवान? तेच की मग दादा मामाचा मुलगा काय नाव? विनोद चौगुले संघ झाले सामन्यात. होय का? सामन्यात झाले बघा, ह्याला खामगावला झाले. बर, 150 किलो वजन ते काय झालं, कुस्ती आमची चांगली झाली. कुस्ती क्लीन शीट वर गेली. त्यावेळेस काय व्हायचं, अशी क्लीन धरायची. मग मी पंचाला सांगतोय बाबा माझा बसत नाही माझ्या ह्याच्यात. त्याने असं केलं की विषय पॉईंट केला, त्याच्यावरती विजय झाला. आणि परत अशोक मानेची माझी कुंडल ह्याला पुलुसला झाली, सामन्यात झाली, फायनलला 93ला. आता मोतीबागचे वस्ताद होते तेच ना अशोक माने? कसे होते कुस्तीला? चांगली कुस्ती, चांगली. ती फायनल आला होता ना, तिकडून मावला शेखला काढून आला होता वरती. कुठल्या स्पर्धेत? मराठी केसरीला. हो, मराठी केसरीला मावला शेखला काढून ती वर आला होता. आणि मग माझी त्यांची झाली. बरं, आता वस्ताद मला सांगा, जे जे महाराष्ट्र केसरी झाल्यात ते कोणकोणते पैलवान आहेत त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्या तुमच्या? मराठी केसरी झालेल्या पैलवान संघ म्हणजे आता बघा अशोक शिर्के संघ झाल्या त्या अधिवेशनात. म्हणजे मैदानी नाही झाली त्याची संघ, पण सामन्यात 3 वेळा झाली कुस्ती अशोक शिर्केची माझी. मुंबई महापौर केसरी झाली, पुणे महापौर केसरी झाली आणि मराठी केसरी झाली सगळ्या संघ. आणि दुसऱ्या कुठल्या मैदानात नाही झाली त्यांची संघ? दुसरे कुठले पैलवान बाकी उदाहरण दुसरा महाराष्ट्र केसरी झाला त्यांच्यासोबत नाही तुमची? त्यांची मैदानी कुठेतरी झाली असे? मराठी केसरीवाली जे त्याच संघातले माझे आमचे पिरियड मधलीच का नाही. मराठी केसरी कोण? धनाजी पवार, हे आपले धनाजी फडतरे, गोरख सरक, हे आम्ही एकाच तालमीत ना. तालमीत असल्यामुळे कुस्ती नाही जाणार आमची होणार. मैदानी कुस्ती सातारा तालमीत चांगली पलवान होती. हो, सातारा तालमीत चांगली पोरं होती. जवळ 250 मुलं होती. त्यात 250 मुलं होती, लय मुलं होती. 250 म्हणजे चांगली तालीम होती. एक नंबर तालमीला काय नादच नाही करायचं. आता परिस्थिती अशी की पहिल्यासारखी पोरं कुठल्याही तालमीत दिसत नाही. तो आता काय झालंय मध्ये सर, तुम्हाला खरं सांगतो, पहिल्यांदा क्षेत्रात असं झालंय, पहिल्यांदा नाजूक झाली. नाजूक का झाली? ही जरा बुकिंग घेतात, इन्शुरन्स घेतात. ही जर पोराने घेतलं तर पोरग पहिल्यांदाच होणार नाही, 100% होणार नाही. मी लिहून देतो. काय माहितीये का, आता आम्ही होतो तेव्हा आम्हाला कसली गोळी नव्हती, काय नव्हती, पण करंट होताच ना. करंट नव्हतं असं कुठं होतं म्हणताय का तुम्ही? आम्ही बिगर औषधाचं करंट झालोच ना, कुस्त्या केल्याच ना चांगली आम्ही. एका समोरचा पण घेत नव्हता ना, आम्ही पण घेत नव्हतो, त्याच्यामुळे विशेष नव्हता ना येत. पण आता काय झालंय, तुम्ही प्रॅक्टिसला पण घेताय, मैदानात पण घेताय, पण त्याचा विषय नाही ना जास्त.
पण ही पोराने न करता मनाने इमानदारीने कुस्ती मेहनत करावा ही माझी त्यांना सांगणं आहे, कळकळीचं सांगणं आहे. भलं नाही पहिला नव्हू द्या, पण जी त्याच्या नशिबात आहे ती होणारच आहे सर. फक्त त्यांनी इमानदारीने कुस्ती मेहनत करावा, इमानदारीने खुराक खावा चांगलं व्यवस्थित. कुठं पुड्या आणि पावडर आणि इंजेक्शन आणि गोळ्या खाऊन पहिला होत नाही, ती थोड्या दिवसाचा विषय आहे. हा, त्यानंतर परत त्याचं लाईफ व्यवस्थित नाही पुढं. तर असं सगळ्या गोष्टी का नाही, फक्त पोरं कसं माहितीये का, सगळ्या गुरूंचं मानत नाही शिक्षकाचं. आज पोरं, आज मी अख्खी पहिल्यांदा एका ठिकाणी केली सर. आज पोरांनी पहिल्यांदा सुटत 10-10, 15-15 तालमी बदलतात. कशासाठी बदलतात? मग तिथल्या वस्तादला ती पटत नाही, मग तुझा दुसरीकडे जायचं, तिथं तीच घाण करायची, तिसरीकडे जायची, तिथं तीच घाण करायची. ही नकोय ना. मी अख्खी तालीम सगळी सादर केली. फक्त 95ला नॅशनलचा कॅम्प लागला होता, म्हणून मी पंजाबला 2 महिने होतो. ह्याच्यापेक्षा इतर मी कुठं तालमीत नव्हतं, काय नव्हतं. म्हणजे काय ते तात्पुरतं ते सराव करायचं. हे कॅम्प म्हणून लागला होता, ती करतारच्या तालमीतच लागला होता. तुम्ही करतार जगदीश कालेर म्हणून बरोबर कुस्ती झाली ना तुमची? जगदीश काळे मैदानी? मैदानी झाली कुठे झाली? 15 ऑगस्टला बांबोड्याला. होय काय? 15 ऑगस्ट काय झाली कुस्तीला? बांबोड्याला मी पाडलं त्याला. आणि अकलूज मध्ये परत रावसाहेब मग आपण थिएटरला कुस्ती घेतली आमची. आणि मी त्यावेळेस गेले कुस्ती त्यांना बाहेर लावली, पण 75% पडल्यामुळे दिली नाही. परत ती माझ्या अंगावर मला दाबलं, मग त्यांना कुस्ती दिली रावसाहेब बघा. त्यावेळेस 2च वेळा झाली कुस्ती माझी. पहलवान, आता सगळ्या कुस्त्या झालेल्या असतात किंवा इकडे तिकडे काय तर होत असते कुस्ती आहे म्हणल्या, पण एखादी कुठली कुस्ती आहे का तुमच्या मनाला जिवारी खूप लागलेली, मनाला एखादी गेली कुस्ती आपली एखाद्या पहलवानाबरोबर वाटत होतं की आपण विजय होईल, पण ते थोडक्याहून गेली? अशी कुस्ती बघा कुंडल मध्ये झाली मोहन माळ्याची माझी. कारण का मी मोहन माळ्याला पाडलं, पंचाने बैठलं नाही, आणि पंचाने न बैठल्यानंतर त्यालाच निकाल दिला. म्हणजे एवढं की मी त्याला कसंच ऐकत नसतं असताना मी निकाल दिला, थोडस मला बेकार वाटलं. मला त्याच्या आधी, कारण मी कुंडल मध्ये कधीच हारलो नाही कधी, पण मी त्याला पाडलं ना त्यावेळेस पंचाने पाहिलं नाही, आणि नंतर पाहिलं ते मग त्याला निकाल दिला. ठीक आहे, पण आपण त्याच्या संग वादावाद नाही केली. तुम्हाला निकाल पंचाचा आत्म्य असतो, कुठल्याही पोराने पंचाला किंमत, पण म्हणजे न्यायाधीश आहे ना शेवटी पंच, पण त्याचा निर्णय तुम्ही बदलणार कसं? परत नाही बदलू शकत ना. आता परवाचे महाराष्ट्राशी सामने झाले, ठीक आहे, सगळ्याला वाटत होतं चुकीचं, पण निर्णय दिल्यावर काय करणार? निर्णय दिल्यावर काय करणार आहे? ते कधी कधी पंच चुकतोय, कधी कधी चुकत असते, पण एकदा निर्णय तोंडात सापल्यावर काय करणार ती तरी बिचारा. तर असे विषय. धाराशिववरनं साताऱ्याला शिफ्ट कसं झाला? आता इकडं ते स्थायिक झाला तुम्ही. ऐका की ते कारण कसं आहे माहितीये का, आमची अतिशय गरीब परिस्थिती घरातली बरं का, अतिशय नाजूक म्हणजे रोज मी शेतीतली कामं करायचो, बैल जनावर माया माग असायची, आणि गावातल्या तालमीत आपलं संध्याकाळी प्रॅक्टिसला जायचो. आणि जापाजण वसंत गोडके म्हणून एक आमचा मुलगा आहे गावातला, तो 36 मांड्याच्या स्वयंपाकाला कोल्हापूरला आला. मग ते राहिल्यानंतर मला फोन केला त्याने, की मग मी आपलं आलो. त्यांनी फोन केला, पत्र पाठवलं, त्यावेळेस फोन मी नव्हता, पत्र पाठवलं असं येवा एक जण स्वयंपाकाला आहे. मी 89ला घरनं हल्लो, शाहपुरी तालमीत आलो पहिल्यांदा. शाहपुरी तालमीत माझं 49-50 किलो वजन होतं आलं तेव्हा. मग मी 4-5 महिने 5-6 महिन्यात माझं 74 किलो वजन झालं. वजन वाढलं खूप. शाहपुरीला कोण होतो त्यावेळेस तुमच्या चांगले पहलवान? त्यावेळेस पहलवान बालारप्पी, अपाला शेख, बालारप्पी, अपाला शेख, मौला शेख, संजय पाटील, अमृता मोहोळ, सतीश मांडे. संजय पाटील कोणते? आटके. महाराष्ट्र केसरी. त्याच्यावर कधी कुस्ती झाली का? नाही झाली, ते आम्ही एखादीच होतो ना सगळं तालमी. साताऱ्यातच. तर साताऱ्यात असल्यामुळं त्यांची संघ बी नाही माझी कुस्ती कधी झाली. पण तुमच्या तालमीचा आहे म्हणून त्यांच्या कुस्त्या कधी बघायला गेलेला? हो, आम्ही आता संघच असायचो ना. पाटलाच्या कुस्त्या पाहिल्या, खूप पाहिल्या त्यांच्या कुस्त्या, दिल्लीवाल्या संघ, हे संघ. सामन्यात आम्ही आता त्यावेळेस आमची सामन्यात पाटील मॅटवून खेळले, मी मातीतनं खेळलो. आम्ही दोघंही फायनलला आलो सातारा जिल्ह्यातनं. ते मॅटवून आले, मी मातीतनं आलो 93ला. तर मग मी कोल्हापूरला 89ला आलो सर. तिथं 8-9 महिने राहिलो. 90ला साताऱ्यात आलो. 90ला साताऱ्यात आलो. साताऱ्यात मग विजय जाधव त्यांनी मला सांभाळलं. परत अशोक कदम म्हणून PI DSP बरं का, त्यांच्यात पार्टनर राहिलो. आणि इथं कालदास दिडवाक म्हणून आहे, त्यांच्या संघ राहिलो. परत आमची बरीच मित्र होते. सावळा म्हणून एक पोरगा आहे आमचं पार्टनरच आहे, संतोष गरुड म्हणून त्यांचं गोड. परत हिराप्पा काळे, कालिदास, संतोष सर्व गोड, हे आम्ही सगळे मिळून राहिलो थोड्या दिवस. त्याच्यानं मग माझी जोड वाढली, पहिल्यापासून वाढत 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 गेलो. मग चांगलं झालं. साताऱ्यात स्थायिक झालो. साताऱ्यातच म्हणजे व्यवसाय चालू केला. काय व्यवसाय? आता व्यवसाय, आता सध्या व्यवसाय खडी मिशन आहे आपली.
क्रिशर आहे. कुठे आहे ती? 200 टीपीचा रहमतपूरला आहे. 200 टिप्पर आहेत. 200 टीपीचा क्रिशर आहे. हा, हा. टिप्पर 20 टिप्पर आहे ते होय का? आपले स्वतःचे स्वतःचे. म्हणजे सेटल आहे म्हणा. हा सटल आहे. नाही, नाही, चांगलं 2-3 पॉकलेन आहे ते होय काय? आमच्या ग्रुप मध्ये सगळ्याला. हा. आणि आरएमसी प्लॅन आहे. आपलं स्वतःच स्वतःचा आरएमसी प्लॅन आहे. प्लास्टर आहे. टोटल बिल्डिंग मटेरियल आपल्याकडे मिळतं होय काय? सगळं. म्हणजे आता तुम्ही तालमीत आलतो काय नव्हतं तुमचं? काही नव्हतं. मला एवढं दिलं बरोबरून, एवढं दिलं मातीने, एवढं दिलं. आता शिक्षण संस्था आहे त्या तुमच्या ग्रँड टेबल संस्था आहे त्या माझ्या. 2 माध्यमिक बरं. हायस्कूल आहेत, 1 आश्रमशाळा आहे, 1 वाचनालय, ग्रँड टेबल आहे सगळी. वस्ता तुम्ही लय मोठी व्यक्ती आहे गो. आणि- तर राहणीमान म्हणजे याचं वाटत नाही की एवढं आणि मोठं. सगळं ग्रँड टेबल आहेत. मी संस्थापक अध्यक्ष आहे. हा. मी शिकलो नाही सर काहीच. पण मी अध्यक्ष आहे ऐका संस्था. आयुष्यातल्या 40 दिवस शाळेत गेलोय. शाळेत गेलो नाही म्हणून तर मी संस्था काढल्या. सगळ्या मुलांचं चांगलं व्हावं. आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये आता 29 लोकांचा स्टाफ आहे. हम्म. त्यांना 1,00,000-1.5 लाख रुपये पगार आहे सगळ्याला. हम्म. ती संस्थापक मीच ती आहे. कुठे संस्था आहे तिकडे आहे का? कंडारीला आहे, कंडारीला गावाकडे गावाकडे आहे, धाराशिव जाताय जिल्ह्यामध्ये. कधी असं? हो, महिन्यातनं एकदा-दोनदा मीटिंगला जातो. येतो कधी आलं तरी आपण या ना तिकडे शाळेवर या. आणि एक अनाथ मुलं आहे म्हणून मी सांभाळतो सर. होय काय? अनाथ मुलाची शाळा आहे. बरं. आणि 5वी ते 10वी ग्रँड टेबल 2 संस्था आहेत त्या. 29 लोकांचा स्टाफ आहे. 450 विद्यार्थी शिकतात. आतापर्यंत त्या संस्थेमध्ये गव्हर्नमेंट नोकरीला लागलेली 57 मुलं आहेत माझ्याकडे. होय का? आश्रम शाळेतली मुलं 6-7 मुलं भरती झाले ते हम्म. पोलीसमध्ये. हम्म. म्हणजे खूप मला जे काय दिलंय इथं पण मी निवांत आहे. 2 मुलं इथे, एक ग्रॅज्युएट झालाय. पण वस्ताद आज मला सांगा हं. तुम्ही एवढं असून तुमच्या जबाबदारी आहे एवढं असून तुम्ही कुस्ती तालीम मात्र नाही इकडे येणारच. ऐका, आणि ते वेळ एक सांगतो सर्वात तुम्हाला. मी आता इथं एक तालीम आहे. परंड्यात आमची 5,000 किरपुटची तालीम स्वतःची आहे. तालीम. स्वतःची हा, तालीम आहे. परंड्यात आपले तिथं नवनाथ जगताप म्हणून आहे. हा. ती सगळं मार्गदर्शन तिथं बघते ती. त्यांच्या हंटर सगळी ती तालीम चालते. आणि अतिशय चांगली आहे. म्हणजे तालुक्यातल्या पोरांना सध्या कुठं जाऊ नये, कुठं बाहेर जाता यावं नाही म्हणून तिथं एक तालीम काढलेली आम्ही. हम्म. ती सगळं देखरेख जगताप पहिल्यांदा बघते ती नवनाथ जगताप. आणि शाळेवर काढली. दोन्ही संस्थेवर तालीम आहे. दोन्ही संस्थेवर आखाडा आहे. परंड्यात आखाडा आहे, हिथं आखाडा आहे, 4 आखाडे आहेत. कारण का आपल्याला आयुष्य ह्यात घालवायचे आहे. 100%. तालमीतच आयुष्य घालवायचे आहे. तिथं पण पोरांना मार्गदर्शन आपलं हा. करतो आम्ही. 2 जण, जटाप्पा आहेत, आदित्य तुम्ही आहे, रोज असता इथं? भगवान पैलवान आहेत. हो, रोज केले डेली. सकाळी 5 ते 7 इथंच असतो सकाळी. हम्म. भगवान पैलवान आहे ते. बरीच पालक जवळजवळ आमची ग्रुप आहे का नाही, एवढा मोठा ग्रुप आहे इथं. हम्म. 50-60 पालक आहे. ती सगळी विचाराने करतो आम्ही. हम्म. आणि ही तालीम काढायचं कारण की सगळी पालकाचं खूप सहकार्य आहे. बरं बरं. आणि कुठला जरी एखादा कार्यक्रम घ्यायचा, काय घ्यायचं म्हणलं तर आम्ही एकमेकाला विचारून घेतो आणि त्या पद्धतीने ही तालीम चालली आहे. वस्ताद आता योगायोग असा आहे की तिथं बरेचसे भरतीसाठी मुलं आलेले असतात. हो हो. आणि आपले पण पहलवानाला हे पण प्रॅक्टिस मिळलं पाहिजे. कारण मिळतं ना. नुसतं ऐका, पहलवान नाही, आता career आम्ही develop ही ग्राउंडचं हीच आहे. हा. इथं भरतीचं सगळं साहित्य हित आहे. हा. उंच उडीचं आहे, रनिंगचं किती वेळात यायला पाहिजे आम्ही टायमिंग लावून घेतो त्यांच्याकडून. किंवा त्यांच्या किती मिनिटात हे 800 मीटरचा राऊंड आहे ना. हम्म. मग त्या भरतीला जी काय लागतं का नाही त्या पद्धतीने हे राऊंड मारतात पोरं इथं सकाळी. इथं 8 एकराचं ग्राउंड आहे बरं. सगळं. भरपूर. मग एवढं मोठं पटांगण कुठंच नाही ना. कुठल्या तालमीला आहे तेव्हा? नाही 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 ना. आपल्याला वापराय मिळते. वापरायला मिळतंय ना. ही सगळं खेळायचं तिथं दुसरं काय नसतंय. मग सगळ्या प्रकारचं खेळ इथे चालतात. फक्त खेळाडू येतात फक्त फिरणारे, बाकी नाही काय हौशी नाही. गवशी कोण औषध नाही. सकाळी बरे असते ते बी मोजके असते. ते अधिकारी, रिटायर अधिकारी हे असते असते. आणि इथं हे पोलिसाची तालीम असल्यामुळं हम्म. आम्ही ती पोलिसाच्या फी त्यांची नियमाप्रमाणे देऊन आपलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललंय सगळं. हम्म. भविष्यात वस्ताद- आमचं चाललंय हा. करायची. नाही, नाही, हा. तशी मेहनत किती काय करायचं पहलवान? त्यावेळेस मी मेहनत बरं का सर, म्हणजे मी आपलं 1000 बैठकी मारायचो. कंटिन्यू पायऱ्या पळायचो अजिंक्य ताऱ्यावर. येऊन लढत करायची तास 1.5 तास. सपाटी मारायची. एवढं माझं रोजचं प्रॅक्टिस. संध्याकाळी आकडा 2-3 वेळा करायचा. जोर मारायचं, डंबेज मारायचं, रस्ता चढायचं. एवढं ह्याच्या व्यक्त काय केलं नाही. ते म्हणजे पीटी तरी कधीतरी करायचं. उत्तम पाटला पाहिजे होतो त्यावेळेस करत होतो. आणि आहार काय? आहार म्हणजे काय तुम्हाला सांगतो, आखणी, हा. दूध, शाकाहारी का मांसाहारी? मांसाहारी असतं. मांसाहारी म्हणजे आखणी म्हणजे पायाचीच असते ना, पायाची, बोकडाची हा, आखणी ती प्यायचं. म्हणजे ओरिजिनल खुराक सगळं. हम्म. दुसरं कसलं इन्शेन माहित नाही आम्हाला, कसली पावडर काय माहित नाही, फरक काय नाही. पोरांनी ही करू नये बघा खरं सर. त्यावेळेस तुमचं असं कोणीही बाहेरचं असलं काय घेत नसत? नाही ना, त्यावेळेस कुठलीच पोरं घेत नव्हती बरं का सर. माहितच नसत. कशाला काय माहिती, औषधाचा विषयच माहित नव्हता ना. मग मी ते घरचं कामन हे वैतागून तुम्हाला सांगतो 87-88 ला ऊस तोला थेवर फॅक्टरीला मी, माझ्या आई वडील आम्ही संगच, बहीण होती, लहान होती. शेती गावाकडे आहे का साताऱ्याकडे आहे? नाही नाही, शेती गावाकडे आहे. 40 एकर शेती आहे. बागायत शेती केली, पाईपलाईन केली, सगळं केलंय. मग आता- अतिशय चांगलं आहे माझं सर. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्या पैलवानाची सगळ्याशी संबंध चांगला आहेत.
महाराष्ट्रात कोणाशी दुश्मनी नाही, काय नाही. सगळे लोक खूप, माझं कर्मभूमी आहे, जन्मभूमी उस्मानाबाद, कर्मभूमी सातारा आहे. त्याच्यामुळे मी सातारा जिल्ह्यातले खूप लोक माझ्यावर प्रेम करते ते, 100% खूप करते ते. कारण का मला तिकडलं समजतच नाही ते. कारण मी 4 स्वर्ण पदक सातारा जिल्ह्याला दिल्यात. सातारा जिल्ह्याला 4 स्वर्ण पदक दिले असल्यामुळे मला सातारची समजते ती. आणि मी सातारा जिल्ह्यासाठी मी खूप काही केलंय आणि करणार इथून पुढे. आता इथं मॅटवर चालू आहे, मॅटवर चालू आहे पकडी. चांगली आहे मॅच. हे जे आहे, मग असलं हे टाकलं नाही इकडं, नाही ही मॅट आणि कबड्डीची मॅट आहे ना. इकडं कबड्डीचं पण खेळतात हा. सर्वांमध्ये. चालू आहे मॅच इथं प्रॅक्टिस. सर घेतात काय प्रॅक्टिस? हा, ते सर प्रॅक्टिस घेतात. या इकडे. हा. भाऊ आहेत का दोघं? नाही नाही. सारखे दिसतात. हा. धर, शाबाश शाबाश. या ठिकाणी मुलं आणि मुली दोघेही प्रॅक्टिस करतात. मुली आणि मुलं दोघं करतात. आणि हे डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला येते. बरं. आणि कुस्तीमध्ये एकदम चांगलं नाव आहे त्यांचं, ओपनला खेळले ते. त्यामुळे मुलीचे कोच म्हणून इथं ती मार्गदर्शन करतात. म्हणजे कुस्तीनं तुम्हाला हो. पोलीस पण दिलं हा. आणि नोकरी पण. म्हणजे आणि आता जी इथं मुली शिकतात त्यांचं सगळं कोचिंग मॅडम करतात. मॅडम तुमच्या कोण्या पलवानासोबत कुस्त्या झाल्या मुलीवर? थोडं तसं म्हटलं तर मी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. बरं. 11 नॅशनल झालेत माझे. होय का? सब ज्युनियर नॅशनलला मेडल आहे जालिंदरला. पुन्हा युपी गोंड्याला ज्युनियर नॅशनलला मेडल आहे मला. इंडिया कॅम्प केलेला आहे मी. भरपूर मुलींबरोबर प्रॅक्टिस झालेलं आहे माझं. असं काही नाही. नाव काय मॅडम? माझं धनश्री गजानन कदम. लग्न अगोदरचं नाव आहे, लग्नानंतरचं नाव धनश्री शरद मांडवे आहे. ठीक आहे. तुमच्या वेळेस कोण आहे तुमच्या वेळेच्या मुलीचं नाव सांगा. ज्युनियरच्या वेळेला साक्षी मलिक होती. बरोबर. कधी आला योग त्यांच्याबरोबर? हा, मी त्यांच्याबरोबर इंडिया कॅम्प मध्ये प्रॅक्टिस केले. पटियाला होती, इंडिया कॅम्प मध्ये होती पटियाला त्यांच्याबरोबर. नक्कीच, धन्यवाद. इकडे मंडळी, या ठिकाणी काही पैलवान मातीमध्ये सराव करत आहेत, तर काही इकडे मॅटवर सराव करत आहेत. आणि वस्ताद आहेत त्यांना मार्गदर्शन करताना. चालू करा कुस्ती करा ना इकडे उजेडात. हा, धर. सोड उठून धर संकेत. हा, अटॅक करायचं रे. इकडे धर. हा, धर. या काही इथल्याच मुली आहेत का? हो, इथल्याच मुली, सातारा जिल्ह्यातले सगळ्यात. बरं. आता सामन्यामध्ये मुलीला ही विभागाला बसले. बरोबर. शुभेच्छा पलवान. आणि ही दोघी बी विभागाला बसल्यात, आता राज्याला खेळणार आहेत. बरोबर. साताराच काय? हो, सातारा. तुम्ही सांगा की ह्यांना विचारा डायरेक्ट. काय किती आहेत मुली इथं? साक्षी मलिक सारखं सांग की काहीतरी. साक्षी मलिक सारखं. प्रॅक्टिस कोण घेते तुमचं? भाऊ आणि जटपलवान. भाऊ म्हणजे वस्ताद. तुम्हाला भाऊ म्हणतात काय? हा. नक्कीच. एकूण किती मुली आहेत मला? 15 मुली आहेत. पलवान तुम्ही कुठल्या गावचं? मरडे. मध्ये कुठं आला? साताऱ्यातच आहे. पहिल्यांदा याच तालमीत आला का आणि कुठं होता practice? नाही, पहिल्यांदा ह्याच तालमीत. बरोबर. आम्हाला ओळखताय का नाही? व्हिडिओ घर बनवतो. ओळखताय? कुठली व्हिडिओ बघितलाय? इंस्टावरती बघते तुमचे सगळे. सोनाली मंडलिकचे बघताय का लय? कारण सध्या मुलीमध्ये ते फेमस आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे. तर नक्कीच हे सगळे पहलवान महिला कुस्तीगीर आहेत. वस्ताद, तुम्ही स्वतः पहलवान होतात, त्यामुळे आता तुमच्या हाताखाली बरेचसे पहलवान घडत आहेत. तसं तुमचे मुलं काय करतात? मला इथं मुलं आमची दोन्ही पहिल्यांदाच करतात. आहे का इथं मुलगा? नाही, ती बाहेर आहे आता. बरं. म्हणजे शाळेला काय लहानच आहेत का? नाही आहे, ती मोठे आहे. एक शेवटच्या वर्षाला आहे, एक 13वीला आहे. दोन्ही आहेत, दोघं तालमीतच आहेत. एकाचं 100 किलो वजन, एकाचं 80 किलो वजन. ओपन मधला पहलवान आहे? हो. बहुतेक मला वाटतं कुठेतरी बघितलं मी एका मैदानी कुस्तीत का काहीतरी तुमचा मुलगा बघितलं. बरोबर, आलं लक्षात मला. हे आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातलाच आहे, गणेश शेळके. बरोबर. आता तिचा पायाला इंजुरी झाली म्हणून हे झाला, नाही तर किंवा बी आता तालुक्याला बसला होता, जिल्ह्याच्या टायमाला लागलं त्याच्या पायाला. त्यामुळे आता प्रॅक्टिस मध्येच आहे ते बी. पण धाराशिव जिल्ह्यातली बी बरीच पोरं तिथे. बरं. तर नक्कीच मंडळी, आपण व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत बघणारच आहात. तर अशा पहलवानापर्यंत जायला खरोखर भारी वाटतंय. बरंचसं काही शिकण्यासारखं असते. पहलवान मंडळी आहेत त्या ठिकाणी. गणेश पहलवानांचं प्रॅक्टिस चालू आहे. तब्येत बिब्येत आहे चांगली मस्त.
आता आपल्या तालमीचे असे कोणते कसं आहे, हं. आता तुम्ही मोठे पलवान आहे, हा हा पण तुम्हालाही वाटते की आपल्या तालमीचं कोणतरी मेडल घ्यावं, महाराष्ट्र केसरी व्हावं, हा. असं कोणतरी आहे का आता आपल्या? आहे ना. आमची इच्छाच आहे या तालमीतला मराठी केसरी व्हावा. हा. त्याच्यासाठी खूप सगळ्या पालकांचं सगळ्यांचं प्रयत्न चालू आहे हम्म. आणि ते आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार. नक्कीच मंडळी, तर डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बाळासाहेब पडगम यांची आपण मुलाखत घेतलेली आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व पैलवानापर्यंत जाणार आहे. नक्कीच जाऊ. फक्त एवढं की तुमचा सपोर्ट फार गरजेचा आहे. लोकांनी जास्तीत जास्त लोक हे व्हिडिओ बघितलं तर आम्हाला मोटिवेशनल होईल आणि प्रेरणा मिळेल कुस्ती क्षेत्रासाठी. त्यामुळे या व्हिडिओला येथेच विराम देतो. धन्यवाद.